इथे? अगं आम्ही पुण्याला जाऊन आलो होतो. डॉक्टर अभ्यंकरांचा आम्हाला फोन आला होता की तू सॅनिटोरियम मधून गायब आहेस. आई तू तू इथे कशी काय? आई मम्मा इथे कशा आलात तुम्ही? आई म्हणजे तू तू सॅनिटोरियम मधून पळून आली आहेस? हो. बाळ, डॉक्टर अभ्यंकरांना फोन लाव आणि त्यांना सांग आई इथे आहे. त्यांची माणसं तिला घेऊन जातील. मी परत जाणार नाही. म्हणजे मी वेडी नाहीये. मला काहीही झालेलं नाहीये. त्या वेड्या लोकांमध्ये राहून मी स्वतःला जपलंय. पण आणखी काही दिवस मी तिथे राहिले असते ना तर खरंच वेडी झाले असते. आई हे ठरवायचं काम तुझं किंवा माझं नाहीये, डॉक्टरांचं आहे. यू नीड ट्रीटमेंट. यू हॅव टू बी देअर. का? सुलेखाने तुझी समजूत घालून दिली की मी वेडी आहे, तेव्हा तुझी खात्री पटली. डॉक्टरांनी तुला सांगितलं तेव्हा तुला ते पटलं. आणि मी तुझी आई तुला जीव तोडून सांगते मी वेडी नाहीये, तर तुझा विश्वास नाही बसत का? का पूनम, का? कुणाचाच विश्वास नाही बसत. आणि म्हणूनच मी ठरवलं स्वतःच स्वतःवर विश्वास दाखवायचा आणि त्या बंदिवासातून पळून जायचं. कुणाला असो वा नसो, मला खात्री आहे मी वेडी नाहीये. मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आठवते. आपलं घर, शेजाऱ्यांकडे आपण ठेवत होतो ती चावी, तुझं आणि माझं झालेलं शेवटचं संभाषण, सुलेखाने माझा केलेला घात, निखिल, सगळं एखाद्या नॉर्मल माणसासारखं मला आठवतंय. तरी तुझा विश्वास बसत नाही. माझा बसतो बाळ, माझा बसतो. येस मम्मा, तुमच्यावर माझा विश्वास आहे. बाळ लिसन टू मी. का पूनम? सुलेखाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आपण तुझ्या आईला सॅनिटोरियम मध्ये पाठवू शकतो, पण तुझ्या आईवर विश्वास ठेवू शकत नाही आपण. तिच्या पाठीशी उभं राहू शकत नाही. मम्मा डोंट वरी, माझा तुमच्यावर विश्वास आहे. कुणाचा असो किंवा नसो, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला नाही ना जायचं सॅनिटोरियम मध्ये? ठीक आहे, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, कुणीही कितीही सांगितलं तरी. अम्मा, तुम्ही आता इथेच राहणार आहात आमच्या बरोबर. आणि पूनम, कुणालाही काहीही सांगायची गरज नाही. सुलेखाला सांगायलाच हवं. ती बिचारी सुद्धा खूप काळजीत आहे. सुलेखा बोलते. तुम्ही सांगितलेला खड्डा खणलाय आणि त्या खड्ड्यात पडलेही मी. कशाबद्दल बोलतेस तू? सगळं माहीत असून न माहीत असल्यासारखं करू नका. अभिमानबद्दल बोलते मी. मग त्याच्याच बद्दल बोल ना. मध्येच कुठल्या तरी खड्ड्याविषयी बोलत होतीस. हा खड्डा नाही तर आणखीन काय आहे? हं? काय म्हणून तुम्ही मला त्याला होकार द्यायला लावलात? होकार दिलास? हो, झक मारत द्यावाच लागला ना.
ऐकायचं ठरवलंय ना मी कधीच जबरदस्ती नाही केली तुझ्यावर सुलेखा. नाही, कधीच नाही. मीच मूर्ख आहे. आता पुढे काय? पुढे पुढे काहीच नाही. काहीच नाही. अहो, आतापर्यंत त्या अभिमाननी अख्ख्या शहरभर आमच्या लग्नाचे पोस्टर्स लावले असतील. एंगेजमेंटची तारीख, लग्नाची तारीख, एका मागोमाग एक सुरू होईल. आता किती पुढचा विचार करतेस सुलेखा? वर्तमानात जगायला शिक. आत्ता तू जो काही श्वास घेतीयस, सोडतीयस, तेवढंच सत्य आहे. प्रत्येक श्वासाबरोबर सृष्टी बदलते, अवकाश बदलतं, माणसाचं नशीब देखील बदलतं. हे बघा, आता तुम्ही उगाच मला अभिमानला थोपवणं गरजेचं होतं. त्याला तुझ्याबद्दल कळलं होतं कदाचित. काय? तो तुझ्याशी बोलायला आला तेव्हा त्याचा रागरंग कसा होता? मला काहीच माहित नाही. त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण काय? मला नाही माहित. तो काहीतरी बोलायला आला आणि बोललाच नाही. रादर मी त्याला होकार दिल्यावर तो चला, म्हणजे वेळीच निर्णय घेतल्यामुळे वादळ काही दिवसांपुरतं तरी शमलंय. मला कळेल अशा भाषेत बोला प्लीज. तुला कळेल अशा भाषेतच काही दिवसांपासून तुला ताकीद देतेय मी सुलेखा. एक वादळ तुझ्या दिशेने घोंगावत येत आहे, सावध राहा. पण ऐकलं नाहीस माझं. पण मला ते जाणवत राहिलं. आणि आज तर म्हणजे तुम्हाला काही दिसलं? सुलेखा, मला गोष्टी जाणवतात. आणि दिसण्यापेक्षाही जाणवणं महत्वाचं असतं. नेमकं काय झालंय नाही सांगू शकत, पण आज तुझ्या विरुद्धच्या सगळ्या शक्ती प्रबळ झाल्यात. आणि अभिमानही तुझ्या विरुद्ध गेला असता तर. पण तू माझ्या विरुद्ध का जाईल? ते तू शोधून काढ. लग्नाला होकार दिल्यास याचा अर्थ वादळ पूर्णपणे शमलंय असं नाही. सतर्क राहा. शिकार करायला निघालीस खरी, पण तुझी शिकार होऊ शकते हे विसरू नकोस. म्हणजे आता मी काय करू? आधी इथे ये. मम्मा, प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलूया. ठेवते. लेखा आई सापडली. काय? कुठे? ती इथेच आहे, माझ्या घरी. पण ती तिथे? हो अगं, ती सॅनिटोरियम मधून पळाली आणि थेट इथेच आली आहे. मग तू त्यांना फोन करून कळवलंयस का तसं? ते तिला लगेच तिथून? नाही ग, ती आता इथेच राहील काही दिवस. पण तिची ट्रीटमेंट? इट्स ओके. तू इथे ये बघू मुंबईला, मग आपण सावकाशीने बोलू. हां, मी पण थँक गॉड, यू नो, शी इज सेफ. या दी, मी बोलू शकते का मम्मा बरोबर? आहे ती कुठे जवळपास तशी? नाही ठीक आहे. ती जर स्वतःच्या आई बरोबर बोलण्याचं नशीब नसेल माझं तर ठीक आहे. दी नाही, थांब, देते मी तिला. आई, लेखाला बोलायचंय. आई बोल ना.
ती सुद्धा खूप काळजीत होती ग. बोल. कशी आहेस मम्मा? आनंदात. हो, हा लपाछुपीचा खेळ खेळायची हौस तुला लहानपणापासून आहे नाही का? तीच उतरली तुझ्यात बहुतेक. तुला इतकी घाई होती मुक्त होण्याची तर मला सांगायचंच ना. मी केलं असतं तुला मुक्त. आधीच तुझ्या डोक्यावर एवढी पापं आहेत, त्यात आणि हे कशाला? खूप हिंमत वाढलीये तुझी. तिथे त्या वेड्यांसोबत राहून का? तुझ्यासारख्या शहाण्यांपेक्षा तेच बरे. येतेच आहे मी तिथे. भेटूया. बोलून झालं असेल तर ठेवते फोन. तुझ्या दिशेने एक मोठं वादळ सरकतंय सुलेखा, आणि वेळीच सावध झाली नाहीस ना तर कुठच्या कुठे फेकली जाशील. मामा, तुम्ही काय आणि किती भोगलं असेल याची कल्पना आहे मला. या सगळ्या घटनांचा काय परिणाम झाला असेल मी समजू शकतो. याआधी आम्ही कुणीच तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण मामा, आता माझी खात्री आहे तुम्ही वेड्या नाही आहात. यू आर ॲब्सोल्युटली नॉर्मल. आय डोंट नो मी कसं सांगू तुम्हाला, पण I'm really sorry for whatever happened. मामा, सुलेखाचं वागणं संशयास्पद आहेच, नक्कीच. तिच्या या खोटेपणाचा, विचित्र वागण्याचा मलाही खूप अनुभव आलाय. आणि माझी हळूहळू खात्री पटायला लागली मामा. सुलेखा जी दिसते ती तशी नाहीये. अनेक वेळेला असं वाटलं की ती सापडली. पण नेमकं असं काहीतरी घडलं की ती निसटून गेली. मला तर
मला तर मामा अनेकदा तिने असं तोंडावर खोटं पाडलंय आणि तिला ते सहज जमत, अगदी सहज. मामा तिचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे पूनमचा तिच्यावर असलेला विश्वास आणि योग्य वेळेला ती त्या शस्त्राचा बरोबर वापर करते. पण मामा, पूनमच्या डोळ्यावरची ही झापडं जर दूर करायची असतील ना, तर आपला एकमेकांवर विश्वास हवा. त्यामुळे आता जे काही करायचं ते आपण दोघांनी मिळून काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी मार्ग निघेल मामा. माझ्यावर विश्वास ठेवा. माझा विश्वास नाही. मामा, तुझ्यावर असं नाही, आता कुणावरच माझा विश्वास नाहीये. मामा, मामा अगदी खरं सांगतोय मी. हो, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बाळ. हे तुला असं वाटत होतं तर इतके दिवस तू गप्प का राहिलास? आता मी तुझ्यावर कसा विश्वास ठेव? तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? स्वतःला विचारून बघा प्रश्न. ते झाला उशीर. मालक मी आलो पटकन. कपाटातनं पैसे घेतले, तुमच्यासाठी काय आणायचंय का? विष्णू, सकाळी सकाळी कोणाची मुंज लावायला निघालायस? अहो मालक, मुंज कसली लावताय? सगळी बाजारहाट करायची राहिली आहे. आज जरा लवकर उठून बाजारात जाईन म्हटलं तर कसलं काय हो? हे सगळं त्या सोपान आजोबांमुळे झालंय. आता काय केलं त्यांनी? नुसती बडबड बडबड करत असतात तो रात्रीची. बडबड करतात म्हणजे तू झोपलेला असताना तुझ्याशी येऊन बोलतात? त्यांना कोण लागत नाही मालक बोलायला, एकटेच बडबडतात. रोज काहीतरी नवीन बडबडतात. काय बडबडतात त्यांचं त्यांना ठाऊक. अरे मग आपण दुसऱ्या खोलीत जावं झोपायला. वाड्यावर कमी आहे का खोल्यांची? मालक, पण त्यांची जाहीर सभा असते ना. काल रात्री जरा पाठ टेकीन म्हटलं तर यांची बडबड सुरू झाली. लागले बोंबाबोंब करायला. तुझ्या बयोला जाऊन विचार असं म्हणून जे काही सुरू केलं ती काही त्यांची गाडी थांबेच ना. असं म्हणाले? काय म्हणाले सोपान काका? बयो? हो, तू जा विष्णू कामाला. हो. आता कधी जाणार आणि कधी येणार मी? मला वाटलंच होतं.